ठीक आहे, सुरू करू आपण. आजपासून जे लेक्चर घेणार आहोत आपण, तर ते फक्त एक्झाम ओरिएंटेड असतील. यामध्ये आपण पहिल्या युनिटमधला जो आहे ते मुघलांचं जे वर्चस्व होतं आणि त्या संदर्भात जर परीक्षेमध्ये प्रश्न आला, तर त्या संदर्भात प्रश्न कसा येऊ शकतो मी तुम्हाला सांगतो. यामध्ये तुम्हाला दक्षिणेतील मुघल राज्याची माहिती लिहा असा सरळ प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर मग तुम्हाला एक निजामशाहीवर प्रश्न येऊ शकतो. हे 2 प्रश्न फक्त तुम्हाला एका युनिटवर येऊ शकतात. त्या 2 पैकी तुम्हाला एकच प्रश्न लिहायचा. तर आपण दोन्ही प्रश्नांची तयारी करून घेऊ. आज आपण जे आहे, ते जर दक्षिणेकडे म्हणजे दक्षिणेमधलं जे काही मुघल राज्याचं जे काही धोरण होतं, ते कसं होतं त्याची माहिती जी आहे, ती आपण आज संक्षिप्तरित्या पाहू. माझा आवाज येत आहे सगळं? माझा आवाज येत आहे आणि स्क्रीन दिसत आहे कोणी सांगा? सर आवाज हो सर. अडकत आहे सर तुमचा. 1 सेकंड फॅन बंद करू. अटकत येते. आता ठीक आहे? हॅलो? हो. हां. ठीक आहे. तर आपण आधी मुघलांबद्दल जे आहे, एक स्पेशल आपण स्पेशल एक मुघलांचं जे लेक्चर आहे ते आपण घेतलेलं होतं मुघलांवर. त्यानंतर आपण निजामशाहीवर गेलो. त्यानंतर आदिलशाहीवर आपण लेक्चर घेतलं आणि आपलं जे रिसेंट लेक्चर झालेलं होतं, ते कुतुबशाहीवर होतं. त्यांनी मला ॲड करू द्या. आता आपल्याला फक्त एक्झाम ओरिएंटेड पाहायचं असल्यामुळे आपण युनिट वाईज जे आहे ते घेत आहोत. प्रत्येक युनिटवर आपण 2 लेक्चर घेत आहोत. आजचं हे आपलं पहिलं लेक्चर आहे, पहिल्या युनिट वाईज. त्यामध्ये आपण दक्षिण भागामध्ये मुघलांनी कशा पद्धतीनं विस्तार केला ह्याबद्दल आपण चर्चा करू. तर आता मुघलांबद्दल जर सांगायचं झालं तर ह्या मुघल साम्राज्याची जी स्थापना आहे ती 1526 मध्ये बाबरने केली होती. पानिपतची लढाई त्यावेळेला झालेली होती. पहिली पानिपतची लढाई आणि त्यामध्ये जो आहे बाबरने इब्राहिम लोधीचा पराभव केलेला होता. मग त्यानंतर मोगल जे आहे ते भारतामध्ये स्थापित झाले. त्यांनी मुघल साम्राज्याची स्थापना करून टाकलेली होती. मग पुढे जवळपास 2 शतकांपर्यंत जे आहे मुघलांनी उत्तर भारतावर जो आहे तो त्यांचा दबदबा जो आहे तो अंमल एकदम कायम राखलेला आपल्याला दिसतो. पण फक्त उत्तर भारतातच नाही तर संपूर्ण उपखंड जो आहे म्हणजे भारतीय जो द्वीपकल्पीय प्रदेश आहे पेनिन्सुलर जो इंडियन पेनिन्सुलर जो रिजन येतो तो पूर्ण कव्हर करण्यासाठी मुघलांनी जो आहे तो आपल्याला काम केलेलं दिसतं. त्यामध्ये जर तुम्ही पाहिला तर मग उत्तर भारतामध्ये त्यांनी त्यांचं वर्चस्व जे आहे ते कायम ठेवलेलं आहे. पण त्यांनी जे आहे ह्या म्हणजे संपूर्ण भारतावर त्यांचं सत्ता असली पाहिजे. ह्यासाठी याच्या पूर्ततेसाठी जे आहे त्यांना दक्षिणेकडे म्हणजे दख्खनचा जो प्रदेश आहे त्याच्याकडे त्यांनी लक्ष देण्यासाठी सुरुवात केली. आता दख्खन हा जो प्रदेश आहे हा भौगोलिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या जो होता, तो एकदम समृद्ध होता. येथे एकदम जबरदस्त असे मुत्सद्दी लीडर त्यानंतर सैनिक किंवा इथले लोकं जे होते ते खूप जास्त कष्टकरी होते. त्यामुळे या प्रदेशातून उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणात भेटत होतं. याची जाण जी होती ती मुघल शासकाला म्हणा किंवा तिथल्या बादशहांना होती. मग येथे जे राज्य होती म्हणजे आता सपोज मुघल तर नव्हतेच इथं स्टार्टिंगला. बहामनी साम्राज्याचे जे तुकडे झाले त्याच्यानंतर ज्या स्वतंत्र सुलतानशाही स्थापन झालेल्या होत्या. अहमदनगरची, त्यानंतर निजामशाही, अहमदनगरची निजामशाही, बिजापूरची आदिलशाही झाली. त्यानंतर आपण कुतुबशाही पाहिलेली होती गोलकोंड्याची. बिदरशाही पण पाहिलेली होती, बरीदशाही पण पाहिलेली होती. म्हणजे बिदर आणि बरारमधली जे याला इमादशाही म्हणत होते. हे लोकं जे आहेत तिथे आपल्याला जे आहे ते त्यांचं साम्राज्य असलेलं आपल्याला पाहायला मिळते. पण आता यांचं साम्राज्य जरी होतं, पण तरी ह्या 5 लोकांमध्येच सतत संघर्ष आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतो आणि सगळ्यात वरते जो होता, ते सगळ्यात मोठी बलाढ्य साम्राज्य म्हणून मुघल साम्राज्य आपल्याला असलेलं दिसून येते. आता जेव्हा 16व्या शतकाच्या म्हणजे उत्तरार्धात आपण जर पाहिलं, तर दख्खन हा जो भाग होता, तो एक वैविध्यपूर्ण प्रदेश म्हणून समोर आलेला होता. कारण की हे जे स्वतंत्र सुलतानशाह्या इथे स्थापन झालेल्या होत्या, यांनी जो आहे स्टार्टिंगला स्वतःचं साम्राज्य विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात इथे विकास करायला सुरुवात केलेली आपल्याला दिसते. आणि 1 सेकंड. मोठ्या प्रमाणात विकास तर त्यांनी केलाच, पण त्याचसोबत त्यांचं राज्यही मोठं झालं पाहिजे, याच्यासाठी सुद्धा त्यांनी काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. बहामनी साम्राज्याच्या पतनानंतर या प्रदेशामध्ये ज्या शाह्या तयार झालेल्या होत्या, त्यांनी जे आहे अ, मुघलांसाठी एक नैसर्गिक स्पर्धा तयार केलेली आपण असं म्हणू शकतो. नैसर्गिक स्पर्धा म्हणजे असं म्हणणं, की यांचे 5 लोकांमध्येच युद्ध झालेले आपल्याला दिसून येतात. सत्ता संघर्ष यांच्या 5 लोकांमध्ये सुरू होता. 5 लोकं म्हणजे कुठले 5 शाया, जे दख्खनी प्रदेशामध्ये होत्या. उत्तरेमध्ये मुघल होते. पण आता जेव्हा मुघलांना हे माहीत झालेलं होतं, की यांच्यामध्येच सत्ता संघर्ष सुरू आहे, तीच एक योग्य काळ समजून जे आहे आपल्या मुघलांनी जे आहे ते दख्खनीकडे जाण्यासाठी सुरुवात केलेली होती. आता मुघलांचा जो दख्खनीकडचा कल आहे, तो जर आपण पाहिला, तर यामध्ये सगळ्यात दूरदर्शी राजा जर आपण पाहिला, तर तो अकबर होता. मुघल सम्राटाचा सर्वात दूरदर्शी शासक जो असला, त्याला म्हणजे जो कोणी होता, तो अकबर म्हणून होता. जो आपल्याला दिसून येते, की बाबरनंतर हुमायूँ, हुमायूँनंतर अकबर होता. तर याने जे आहे ते साम्राज्य विस्ताराचं धोरण जे आहे ते दक्षिणी प्रदेशामध्ये वाढवण्याचं
याच्या कारकिर्दीपासून आपल्याला सुरू झालेलं दिसते. म्हणजे दूरदृष्टी ठेवणारा जो हा राजा होता, सॉरी बादशाह होता. याने काय केलं त्यानंतर, की संपूर्ण भारत एकत्र आणण्यासाठी त्यानं दख्खनवर सगळ्यात पहिली मोहीम जी आहे ती आपल्याला राबवलेली दिसते. 1591 च्या जवळपास. म्हणजे 1591 च्या जवळपासच आपल्याला अकबराने दख्खनमधील जे सर्व सुलतान होते, यांना आपलं जे अधिपत्य आहे, ते मान्य करण्यासाठी एक मोहीम आखलेली होती. पत्र पाठवलेले होते. यामध्ये मग त्यांनं असं नमूद करून ठेवलेलं होतं, की दख्खन ही जी हिंदुस्थानची भूमी आहे, ती एकच भाग आहे. ते तुकडे नाही आहेत. अविभाज्य भूमी म्हणून त्यानं असं त्याचं वर्णन केलेलं होतं. आणि तिथले जे राजा आहे, त्यांनी दिल्लीच्या तख्ताशी निष्ठा दाखवावी, अशा पद्धतीचं पत्र जे आहे, ते अकबराने जे आहे आपल्याला ज्या काही 5 सुलतानशाह्या होत्या दख्खनी प्रदेशातल्या, त्यांना पाठवलेलं दिसते. पण अहमदनगरच्या ज्या चांदबिबी हे होती, म्हणजे तिथली जे आपलं अली आदिल शहाची आई जी होती, तिने हा प्रस्ताव जो आहे तो नाकारलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग मुघलांविरुद्ध जे आहे ते प्रत्यक्षरित्या जे आहे तिथे युद्ध घोषित केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग त्यामुळं काय झालं, की अकबराने दख्खन मोहिमेची जी तयारी होती ती सुरू करून टाकली. 1591 ला त्याने पत्रव्यवहार केला. त्यानंतर नकारात्मक उत्तर आल्यामुळे 1595 नंतर मुघल सैन्याने अहमदनगरवर आक्रमण केलं. या युद्धात जे आहे ते चांदबिबीने चांगलं म्हणजे असं शौर्य दाखवलेलं आपल्याला पाहायला मिळते. पण जे आहे मुघल साम्राज्य जे आहे ते बलाढ्य असल्यामुळे ते जास्त प्रमाणात की ते जास्त टिकलेलं नाही. मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रतिकार केला मुघलांचा. पण अहमदनगर जे आहे ते शेवटी मुघलांच्या ताब्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग आता चांद बीबीचा मृत्यू झाला. आता मलिक अंबरबद्दल आपण नंतरही चर्चा करू. आपल्या जवळ आहेच ते. ही जी मुघल साम्राज्याची स्थापना होती, ही स्टार्टिंगची आहे. हे स्टार्टिंगलाच आहे. त्यानंतरही मी तुम्हाला सांगितलेलं होतं, की 1526 मध्ये याची स्थापना झालेली होती मुघल साम्राज्याची. त्याच्यानंतर जे आहे मलिक अंबरबद्दल येऊ आपण. कारण की मलिक अंबर एक असं पात्र आहे दख्खनी प्रदेशामधलं, ज्यानं जो आपला दख्खनी प्रदेशातला जो काही मुघलांसोबत असलेला सत्ता संघर्ष आहे, तो एका वेगळ्या वरच्या स्तरावर आपल्याला नेऊन दिलेला दिसतो. तुम्हाला दाखवतो मी, की दख्खनी प्रदेशाची जी काही ओळख होती, ती कशा-कशा पद्धतीनं आत होती, की तिथला जो भौगोलिक विस्तार आहे, एक सेकंड. हां. तिथला जो काही भौगोलिक विस्तार आहे किंवा तिथली जी काही भौगोलिक समृद्धी आहे, यावरून जे आहे दख्खन प्रदेशाची एक वेगळीच ओळख असलेली आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर मग तिथलं जे काही व्यापारी महत्त्व होतं. तुम्हाला माहीतच आहे, आपण मागच्याही लेक्चरमध्ये आपण याच्यावर चर्चा केलेली होती, की बंदर म्हणजे किनारी प्रदेश जे आहेत, ते आपल्याला दख्खनी प्रदेशाला लाभलेले होते. त्यामुळे परदेशामध्ये व्यापार मोठ्या प्रमाणात इथून होत होता. इथली जी जमीन होती, ते मोठ्या प्रमाणात सुपीक होती. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या जो आहे, हा प्रदेश खूप महत्त्वाचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि या ठिकाणी सुलतानशाह्या होत्या. त्यामध्ये अहमदनगर, बिजापूर, गोलकोंडा, बिदर, इमादशाही आणि म्हणजे बिरारची इमादशाही हे अशा पद्धतीनं 5 जे आहेत, हे आपण आता बहुतेक पाठ पण झालेलं असणार. आपण आपल्या नोट्समध्ये पण आहे आणि खूपदा आपण जेव्हा आता त्या काळचं शिवाजी महाराजांच्या काळातल्या महाराष्ट्राचा विचार करतो, तेव्हा शिवाजी महाराजांचा जो आधीचा काळ आहे, आधीचा म्हणजे त्यांच्या समकालीन जो आधीचा काळ होता, त्या काळामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ह्या 5 शाह्यांबद्दल जे सत्ता संघर्ष आहेत, ते आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. आता सुलतानशाहीबद्दलची जी स्पर्धा आणि सत्ता संघर्ष होता, मी तुम्हाला सांगितलेलंच होतं, की हे जेव्हा बहमनी साम्राज्यापासून वेगळे झाले, त्यानंतर ह्या 5 लोकांमध्येच मोठ्या प्रमाणात सत्ता संघर्ष दिसून आला आणि त्याच्यानंतर मग याचाच फायदा घेऊन मुघलांनी जे आहे, ते अधिपत्य स्वीकारण्यासाठी यांना पत्र लिहिलं. पत्रव्यवहार यांनी नाकारलं. त्याच्यानंतर मग मुघलांनी जे आहे, त्या सरळ मोहिमा आपल्याला सुरू केलेल्या दिसतात. ठीक आहे. यानंतर मग आपण यामध्ये पण पाहिलेलं आहे, राजकीय वर्चस्वासाठी तीव्र परस्पर आणि स्पर्धा अंतर्गत संघर्ष मोठ्या प्रमाणात सुरू झालेला होता. बिजापूर जी आहे ती व्यापारी व कृषी उत्पन्नामुळे जे आहे ते जगभर प्रसिद्ध होती. सुलतानशाहीच्या राजधान्या म्हणजे इथं उदाहरण दिलेलं आहे. पण सुलतानशाहीच्या काळात अहमदनगर असो, त्यानंतर जे आहे बिदर असो, बिजापूर असो, त्यानंतर गोलकोंडा असो, ह्या ज्या आहेत ह्या राज्यामधून जो आहे तो मोठ्या प्रमाणात व्यापार होत होता. व्यापार होण्याचं कारण हेच आहे, की सुपीक प्रदेश होता आणि मोठ्या प्रमाणात व्यापार होण्याचं कारण हेच आहे, की त्या ठिकाणी जे आहे स्थानिक लोकं मोठ्या प्रमाणात व्यापार करत होते. किनारपट्टीचा प्रदेश मोठ्या प्रमाणात तिथं लाभलेला होता. साहजिकच आहे तो सुपीक म्हणजे काय व्यापारीदृष्ट्या जो आहे, तो प्रदेश जो आहे तो आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसणारच आहे. हां, आता आपण मलिक अंबरच्या बद्दल आलेलो आहोत. मलिक अंबर आपण थोडं लेट घेऊ कारण की आता सिक्वेन्स चालू आहे. आपण मुघलांना पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण जे आहे तर अकबराचं जे काही दक्षिण धोरण होतं ते कशा पद्धतीनं होतं. अहमदनगरनं जो प्रतिकार केलेला होता मी तुम्हाला सांगितलेलाच आहे. चांदबिबीने जो आहे मुघलांचा जो काही प्रस्ताव होता तो फेटाळला होता. त्याच्यानंतर मग अ, जवळपास 1595 च्या जवळपास जे आहे मुघलांनी युद्ध सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. युद्धाची सुरुवात जी आहे ती चांदबिबीच्याकडून झालेली होती. पण मुघलांनी जो आहे तो शेवटी मग जो किल्ला आहे आपला बिजापूरचा तो जिंकून घेतला आणि मग जे आहे आधिपत्य आपल्याला
स्वीकारताना जे आहे ते अहमदशाही आपल्याला सॉरी आदिलशाही आपल्याला दिसते. सॉरी अहमदनगरची अच्छा निजामशाही आपल्याला दिसते. थोडंसं हे झालेलं होतं कन्फ्युजन. त्यानंतर आपण आलो मलिक अंबरवर. मलिक अंबर आपण याच्यासाठी आता घेतलेला आहे, की जेव्हा चांदबिबीचा मृत्यू झाला, त्यानंतर मग निजामशाही राज्यामध्ये वास्तव्य निर्माण करण्यासाठी मलिक अंबर समोर आलेला दिसतो. आता मलिक अंबर जो होता तो इथिओपियाचा गुलाम होता. पण त्याची जी बुद्धिमत्ता होती आणि लष्करी कौशल्य जे होतं, त्यामुळे तो उच्च पदावर पोहोचलेला आपल्याला दिसतो. आता मलिक अंबरने गनिमी कावासारखं म्हणजे जे काही गोरिल्ला टेक्निक आहे, नंतर मग शिवाजी महाराजांनी त्याला आणखी डेव्हलप केलं आणि समोर घेतली. आता शिवाजी महाराजांच्या नावाने जरी गनिमी कावा ओळखल्या जात असलं, तरी त्याचा जो उत्पत्तिकार आहे, तो आपल्याला मलिक अंबर असलेला पाहायला मिळतो. त्यानं मग छापामार युद्ध पद्धत सुद्धा त्यामध्ये त्याचा अवलंब केलेला होता. खूप जास्त प्रमाणात त्रास देण्याचं काम जे आहे मुघलांना, ते मलिक अंबरनं केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानं जो आहे तो म्हणजे जो काही भौगोलिक प्रदेश होता आपल्या इथला अहमदनगर साइडचा निजामशाहीमधला, त्याचा त्यानं पुरेपूर वापर केला. म्हणजे मोगल सैन्याने अनेक वेळा जे आहे अहमदनगर जिंकले, तरी मलिक अंबर जो होता, तो पुन्हा-पुन्हा लढून जो आहे तो पुन्हा त्यांच्यापासून जो आहे तो जे अहमदनगर आहे ते त्यानं घेतलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्याने मग पुणे म्हणजे पुण्याचा जो भाग होता, पुण्याचा जे काही परिसर होतं, त्यामध्ये त्याने एक नवीन वसाहत जी आहे ती वसवलेली होती आणि मग प्रशासनाच्या खूप मोठ्या प्रमाणात त्यानं वेगळ्या-वेगळ्या पद्धतीनं म्हणा किंवा त्याला जे सोयीस्कर होईल, त्या पद्धतीनं मांडणी सुद्धा केलेली आपल्याला पाहायला मिळते. मुघलांना दक्षिणेत पूर्ण वर्चस्व मिळवण्याचा त्याचा जो हा प्रतिकार होता, तो एक मुघलांसाठी खूप मोठा जो आहे अडथळा म्हणून आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे असं म्हटलं जातं, की मुघलांचे जे काही 50% संसाधने आहेत, ते फक्त एकट्या ह्या मलिक अंबरला पराभूत करण्यामध्ये गेलेले आहेत. जेव्हा त्यांनी दक्षिण मोहीम सुरू केली होती. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात जे आहे ते जीवित आणि वित्तहानी सुद्धा झालेली होती. खूप जास्त त्रास दिलेला होता आपल्या मलिक अंबरने मुघलांना. त्याच्यानंतर आता ज्या काही मुघलांच्या ज्या काही मोहिमा झालेल्या होत्या, ज्यामध्ये अकबर ते शहाजहानच्या दरम्यान जेवढ्या काही मोहिमा झालेल्या होत्या, त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. याच्यामध्ये झालेलं असं होतं, की दक्षिण भारतात मुघल सत्तेचा जो विस्तार होता, हा म्हणजे एका दिवसामध्ये जो आहे तो साध्य होणारा अजिबात नव्हता. कारण की 5 सुलतानशाह्या होत्या, वेगवेगळ्या विचारसरणीच्या होत्या. त्यानंतर 5ही सुलतानशाह्यांसोबत लढणं ही एका दिवसाची किंवा मुघलांना जमेची बाजू असेल असं अजिबात नव्हतं. मग झालं असं ते झालं असं, की मग त्यानंतर अ, अकबराने जे आहे, सगळ्यात आधी दक्षिण मोहिमेची पायाभरणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि दक्षिण मोहिमेची जेव्हा पायभरणी आपल्याला झालेली दिसते, त्याच्यानंतर मग सुलतानशाह्या ज्या दक्षिणेकडे होत्या, त्यांना खरा शत्रू जो आहे तो आपल्याला मिळालेला दिसतो. आणि हा शत्रू जो आहे, म्हणजे शत्रू म्हणजे मुघल साम्राज्य म्हणत आहे. तर मग मुघलांनी जो आहे तो शत्रुत्व जे आहे ते जवळपास 1707 पर्यंत टिकवलं, जोपर्यंत औरंगजेबाचा मृत्यू झालेला नव्हता. त्याच्यानंतर मग मुघल साम्राज्य जे आहे ते एकदम खिळखिळे झालेलं होतं. त्याच्यानंतर मग तिथल्या जे काही बादशाह बनले त्यांच्यामध्ये हे जास्त काही म्हणजे असं अ, मोठ्या प्रमाणात पराक्रम गाजवणारे ते काही बादशाह वगैरे बनलेले नव्हते. मग जेव्हा अकबराने ह्या दक्षिण मोहिमेची पायाभरणी केली होती, तर त्याने त्याच्यानंतरचे जे काही सम्राट होते म्हणजे जहागीर, शहाजहान यांना त्यांनी एक दृढपणे सांगितलेलं होतं किंवा असं म्हणजे त्या काळच्या मुघल सम्राटांना एक असं समजा, की ते गमक होतं. ते माहिती होतं, की आपण जर दक्षिणेकडे जर आपण मोहिमा नेत असू, तर उत्तर भारतामधली कुठलीही जी आहे राजकीय अस्थिरता उद्भवली नाही पाहिजे याच्यासाठी त्यांनी कार्य करून ठेवलेलं होतं आणि त्यानंतर याची पूर्ण पूर्तता झाल्यानंतर मुघलांनी जे आहे ते दक्षिणेकडे मोहीम आपल्याला आखून दिली. आता अकबराचं जे दख्खनी धोरण आहे, आपण पाहिलेलंच आहे, की 1591 ला त्यांनी सगळ्यात आधी जे अहमदनगर आहे, तिथले जे चांदबिबीला जे आहे ते पत्रव्यवहार केलेला होता अधिपत्य स्वीकारण्यासाठी. त्यानंतर मग 1595 ला जे आहे ते दख्खनीची मोहीमच सुरुवात झाली. याची ठिणगी जी आहे, ते आपल्याला चांदबिबीनेच पाडलेली दिसते. कारण की चांदबिबीने अकबराने पाठवलेल्या पत्रासाठी नकार दिलेला होता. अधिपत्य स्वीकारण्यासाठी नकार दिलेला होता, की आम्ही आपले दख्खनचे राजे आहोत. आम्ही इथेच थांबणार आहोत. आम्हाला तुमचं अधिपत्य मान्य नाही. ह्या एका छोट्या गोष्टीच्या ना, दक्षिण मोहीम जी आहे ती मुघलांची मोठ्या प्रमाणात सुरू झालेली दिसते आणि ते 1707 पर्यंत आपल्याला थांबलेली दिसत नाही. आता अहमदनगरवरचं जे आक्रमण झालेलं होतं चांदबिबीचं, ते कसं होतं? तर आता जो अकबराचा मुलगा होता, त्याचं नाव होतं मुराद आणि अब्दुल रहीम त्यालाच खान-ए-खाना असं सुद्धा म्हटलं जात होतं. आता या गेलेल्या राज्यसेवेच्या एक्झामला प्रश्न आलेला होता, की अकबराने खान-ए-खाना कोणाला म्हटलेलं होतं? त्यामध्ये अबुल फजलचं पण नाव होतं, त्यानंतर अब्दुल रहीमचं पण नाव होतं. लोकांनी अबुल फजलच मारला. पण अब्दुल रहीम जे नाव होतं, माझा सुदैवाने बरोबर आला प्रश्न. त्यानंतर मग त्यांनी जे आहे ते अहमदनगरचा जो आहे तो अहमदनगरला वेढा दिलेला होता. आता आता सध्या युद्ध परिस्थिती सुरू आहे अहमदनगरमध्ये. चांदबिबीने जे आहे 1591 ला पत्र नाकारलं. त्यानंतर मग अकबराने त्याचा म्हणजे मुलगा जो आहे तो मुराद नावाचा आणि अब्दुल रहीम जो आहे, ह्या दोघांना पाठवलं आणि त्यांनी काय केलं अहमदनगरला वेढा दिला. आता या वेढ्यामध्ये अहमदनगरच्या चांदबिबीनं जे आहे
खूप मोठ्या प्रमाणात धैर्य दाखवलेलं आहे. कारण की तिला जो आहे तो किल्ला लढवायचा होता. पण शेवटी झालं असं, की तिच्याजवळ एवढं सैन्य नव्हतं, अल्प सैन्य होतं आणि त्याच्या सहाय्याने जे आहे ते एक मोठ्या मुघल सैन्याला कितीतरी महिनेपर्यंत तिनं अडकून ठेवलेलं होतं. पण शेवटी तह झाला होता आणि नंतर मग मुघलांनी जे आहे तो विश्वासघात करून अहमदनगरचा जो आहे तो काही भाग ताब्यात घेतला आणि चांदबिबीनं आपल्या प्रतिष्ठेच्या रक्षणासाठी जे आहे अ, म्हणजे तिचं बलिदान म्हणजे तिने स्वतःचं बलिदान दिलं होतं. तर तिच्या मृत्यूनंतर जे आहे अहमदनगरवर मुघलांचा तात्पुरता विजय झालेला होता. पण मग राज्यातील अनेक सरदारांनी जे आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलेलं होतं, मलिक अंबरचं प्रकरण आपण सांगितलं. तर मलिक अंबरनं जो आहे जरी अहमदनगरवर मुघलांनी झेंडा रोवलेला असला, पण मलिक अंबर जो आहे तो त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास त्रास देऊन अहमदनगरचा किल्ला कधी स्वतःजवळ, कधी मुघलांजवळ असा खूप त्यांच्यामध्ये संघर्ष झालेला दिसतो. आता त्याच्यानंतर अ, जहागीर जे आहे, अकबर नंतर जहागीर, त्यानंतर शहाजहान असं आहे. आता जहागीरचं दख्खनी धोरण कसं होतं? तर आता त्यामध्ये जहागीरने 1616 च्या दरम्यान प्रिन्स खुर्रम नंतरचा म्हणजे जो आपण शहाजहान म्हणतो त्याला, खुर्रमचं नाव जे आहे ते शहाजहान होतं. याला दख्खन मोहिमेसाठी पाठवलं. आता हा जो शहाजहान आहे म्हणजे खुर्रम, आपण आधी त्याला खुर्रम म्हणू, कारण की मग तो जेव्हा बादशाह बनतो तेव्हा त्याला शहाजहान नाव पडलं जाते. खुर्रमच नाव ठेवू म्हणजे तुमच्या लक्षात येणार की जहागीराचं पोरगं जे खुर्रम आहे आणि तुम्ही म्हणजे जहागीर आणि शहाजहान याच्यामध्ये कन्फ्यूज होणार नाही. जो काही 1616 मध्ये खुर्रम जो आहे तो दक्षिणेला गेला. तर हा जो आहे, हा त्या काळी खूप तरुण, सगळ्यात जास्त तरुण असलेला दक्षिण मोहिमेला पाठवलेला सरदार म्हणून होता. आता हा महत्वाकांक्षी जरी असला, तरी याने काय केलं, मलिक अंबर बद्दल जी मोहीम हाती घेतलेली होती, यामध्ये त्याने दौलताबाद, अहमदनगर अशा मोठ्या-मोठ्या ठिकाणी जे आहे ते मोगल वर्चस्व स्थापन केले. मग मग नंतर जे आहे ते मलिक अंबरने या मोहिमेमध्ये खूपदा आपल्याला तह केलेलं दिसतं. पण नंतर जे आहे ते बंड जरी केलेलं असलं, पण कुठेतरी मलिक अंबर जे आहे आणि मोघल याच्यामध्ये एक जे आहे स्थिरता आपल्याला पाहायला मिळते आपल्या जहागीरच्या काळात. त्याच्यानंतर मग शहाजहान येतो. जहागीरचा मृत्यू होतो. खुर्रम जो होता. त्यानंतर मग तो जो आहे तो शहाजहान बनतो, म्हणजे बादशाह बनतो. त्या शहाजहानच्या नावावर तो गादीवर बसतो आणि 1627 च्या दरम्यान त्याची कारकीर्द सुरू होते आणि ह्याच कारकिर्दीच्या दरम्यान दख्खन मोहिमा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात तीव्र असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अजून तर औरंगजेब यायचाच आहे. शहाजहान जो आलेला होता, यानेच जे आहे ते तीव्र स्वरूपाच्या जे आहे कारण की अधिपत्य पाहिजे होतं. जे संपूर्ण म्हणजे अखंड भारतीय द्वीपकल्प जो आहे तो ताब्यात घेण्याचा मुघलांचं जे स्वप्न होतं, ते पूर्ण करायचं होतं. म्हणून शहाजहानने जे आहे त्या दख्खनी मोहिमा अधिक तीव्र केलेल्या आपल्याला पाहायला मिळते. मग शेवटी शहाजहाननं आपल्याला सेनापती, दख्खनचा सेनापती म्हणून औरंगजेबाला सुद्धा पाठवलेलं पाहायला मिळतं. आता शहाजहानने जे काही दक्षिणेकडचं राज्य होतं, त्याच्यावर वर्चस्व मिळवण्यासाठी विभाजन करा आणि राज्य करा. ही नीती आपल्याला स्वीकारलेली पाहायला मिळते. त्यानं काय केलं, अहमदनगरचा काही भाग जो आहे, तो थेट आपल्या अखत्यारीत घेतला. आणि बिजापूर, गोलकोंडा यांच्यासोबत तह केलेला. परंतु मग नंतर त्याने अ, हे जे राज्य होते, ह्या राज्यांना पण काय म्हणतात त्याला ऑक्युपाईड करून घेतलेलं होतं. मग ह्या राज्यांची आहे स्वतंत्र म्हणजे ह्या राज्यांनी जे आहे आपलं कुठले राज्य बिजापूर आणि गोलकोंडा यांच्यासोबत तह करून ऑक्युपाईड करून घेतलं. मग नंतर जे आहे ह्या राज्यांना जसं माहीत होतं, की आपण जे आहे अप्रत्यक्षरित्या जे आहे आपण अधिपत्याखाली आलेलो आहोत मुघलांच्या, तर मग यांनी स्वातंत्र्यासाठी प्रयत्न सुरू केलेले होते. त्यानंतर मग काय झालेलं आहे, की शहाजहानने अहमदनगर झाल्यानंतर बिजापूर जे आहे, बिजापूरच्या मोहिमा सुरू करून दिलेल्या होत्या आदिलशाहीबद्दलच्या. आता बिजापूरमध्ये आदिलशाही जो होता, त्या काळात अत्यंत समृद्ध आणि कलासंपन्न असलेला आपल्याला दिसते. शहाजहाननं तिथे म्हणजे तिथला जो सुलतान होता, त्या सुलतानाला मोगल अधिपत्य मान्य करण्यासाठी भाग पाडलं. आता 1636 ची गोष्ट आहे. यामध्ये आपलं बिजापूरच्या सुलतानाने एक तह केलेला होता. आता या तहानुसार बिजापूरनं काय बिजापूरनं मुघलांना जे आहे ते वार्षिक खंडणी देण्यासाठी मान्य केलं आणि अहमदनगरवरील जो दावा त्यांनी केलेला होता बिजापूरने. मी तुम्हाला सांगितलेलंच होतं, की आतून ह्या 5 लोकांमध्येच भांडणं सुरू होते. म्हणजे घरातल्या घरातले वाद सुरूच होते आणि त्यातल्या त्यात आता मुघल आलेले होते. तर मग मुघलांसोबत जे आहे 5ही मिळून आपल्याला भांडण करताना दिसतं. आता एखादा जर संयुक्त कुटुंब पद्धती जर असली एखाद्या घरात, तर तुम्हाला माहीत असणार, की घराघराच्या अंतर्गत कलह आपल्याला सुरू असतात. भावा-भावांमध्येच खूप भांडणं असतात, खुन्नस असते भरपूर. पण एखाद्याने जर त्या घरावर बाहेरच्या व्यक्तीने जर हल्ला केला असेल किंवा बाहेरच्या लोकांनी जर भांडण केलेलं असेल, तर 5ही भाऊ एकत्र येतात. बरोबर? मग ते 5ही भाऊ एकत्र आल्यानंतर मग एकाचं शांती केली, त्यानंतर दुसऱ्याची शांती केली, तिसऱ्याला म्हटलं, तुला प्रदेश देतो एखादा." असं केल्यानंतर हे सगळ्या गोष्टी आपल्याला थांबलेल्या दिसतात. त्याच पद्धतीनं बिजापूरने सुद्धा अहमदनगरच्या निजामशाहीचा खूप सारा भाग जो आहे, तो आपल्या अधिपत्याखाली ठेवलेला होता. तर तो शेवटी तहानुसार जो आहे, तो आपल्याला जे बिजापूरचे हे आदिलशाही आहे, ते आपल्याला सोडताना दिसतात. त्याग करून टाकलेला होता. मग या तहामुळं काय झालेलं होतं, की मोगलांना दख्खनमध्ये पहिल्यांदा अशी स्थिरता दिसलेली. परंतु हा जो तात्पुरता कालावधी होता, यामध्ये काय झालं, शहाजहानच्या दरबारात अनेक सरदार जे होते, ते दख्खन प्रदेशाचे आर्थिक फायदे घेण्यासाठी सरसावलेले आपल्याला पाहायला मिळतात. मग त्यामुळे काय झालेलं आहे, त्यांनी जो आहे
ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हा जो तह वगैरे तहामध्ये ज्या काही गोष्टी झालेल्या होत्या, यामध्ये स्वतःचा हस्तक्षेप सुरू करायला सुरुवात केली. त्यांना असं वाटलं, की जसं बहामनी साम्राज्य तुटलेलं होतं, तसं आपण बिजापूरला पण तोडू आणि स्वतःचं जे आहे, आपलं स्वतःचं साम्राज्य उभं करू. आता यामध्ये स्वराज्याची स्थापनेचा अजूनही गोष्ट नाही आलेली आहे. प्रश्न तुम्हाला स्वराज्यावर येणार नाहीये किंवा प्रश्न तुम्हाला ह्यावर पण येणार नाही, की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये काय-काय झालेलं आहे. नाही. तुम्हाला यामध्ये असं येणार आहे, की ज्या काही दख्खनी मोहिमा होत्या. पहिला प्रश्न तुम्हाला मी सरळ सांगतो, की एक्झाममध्ये तुमचा पहिला प्रश्न हाच राहणार आहे, की तुम्हाला मुघलांचं जे काही दक्षिण धोरण होतं याच्यावर तुम्हाला माहिती लिहायची. दुसरं तुम्हाला निजामांवर राहील. झालं तुमचं एक युनिट इथेच गुंडाळून घेतल्या जाईल तिथं. त्यानंतर मग आता गोलकोंड्यासोबत काय होतं, कुतुबशाहीसोबत कसे-कसे त्यांचे संबंध होते मुघलांचे. यामध्ये काय झालं, हे झालं का? एक सेकंड. औरंगजेब याचाच आपला. थांबा. स्लाईड ज्या आहेत ना, त्या एकदम छोट्या-छोट्या बनवलेल्या 10 स्लाईड आहेत, जास्त नाही आहे. तुम्हाला फक्त रिकॉल होण्यासाठी आहेत ते. त्यानंतर काय झालं, गोलकोंड्याची गोष्ट सुरू होती. तर गोलकोंड्यामध्ये कुतुबशाही जी आहे त्या राज्य त्या काळामध्ये आपल्याला समृद्ध साहजिकच आहे. सिमिलर समृद्ध होते. मग तिथे जे आहे ते गोलकोंड्यामध्ये तुम्हाला हिऱ्यांच्या खाणी पाहायला मिळतात. मोती वगैरे किंवा विविध असे मसाले वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा व्यापार मोठ्या प्रमाणात आपल्याला गोलकोंड्यामध्ये होताना दिसतो. मग शहाजहानने काय झालं, शहाजहानने काय केलं, त्याला माहीत झालं की इथं सगळ्या गोष्टी मिळतात. त्याने काय केलं, तिथल्या सुलतानासोबत जे आहे तह केला. आता त्या तहामध्ये काय झालं, 1636 चा तह म्हटलं जातं त्याला. त्या तहामध्ये काय झालं, गोलकोंड्याने काय केलं, म्हणजे कुतुबशाहीने काय केलं, तर गोलकोंडा आणि कुतुबशाही हे मला सिमिलर वाटतात. त्यामध्ये खूप जास्त कन्फ्युजन होते. कुतुबशाहीने काय केलं, मोगलांचं अधिपत्य मान्य केलं. हे शॉकिंग होतं. म्हणजे तुम्ही जर विचार केला, की आता एवढा कुतुबशाही जर पाहिली तुम्ही, तर एकदम अशी सौम्य होती. ते काही जास्त लोकांसोबत भांडण करत नव्हती. आपण काल याच्या आधीच्याच लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं होतं, की शिवाजी महाराजांसोबत पण त्यांनी काही असं वैर ठेवलेलं नाही दिसलं. कारण की त्यांना माहीत होतं शिवाजी महाराज जर एकदा आपल्या मागे लागले हात धुवून, तर मग जे काही आहे ते पण राहणार नाही. म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांसोबत खूप जास्त सौम्य धोरण स्वीकारलेलं आपल्याला पाहायला मिळतं. शिवाजी महाराजांना कुठं जर आदिलशाहीवर जर लढाई करायचं काम पडलं, तर स्वतःचे सैनिक कुतुबशाहीनं आपल्याला पाठवलेले पाहायला मिळतात. व्यापारसुद्धा कुतुबशाहीसोबत आपल्या स्वराज्याचा झालेला दिसतो. हां, आता आता जो हा तह झालेला होता, ह्या तहामध्ये काय झालेलं? ह्या तहात शहाजहानने आपले जे दक्षिणेतील राजकीय वर्चस्व होतं, ते मजबूत करण्यासाठी कुतुबशाहीला म्हणजे काय म्हणतात त्याला, फोर्स केला. आणि हा फोर्स झाल्यामुळे काय झालेलं, की मग त्यानंतर अ, कुतुबशाही जी आहे ती एकदम शमून गेली आणि त्यानंतर मग औरंगजेबच आला. मग पुढे जो औरंगजेब जेव्हा आला, त्या काळामध्ये एक मोठ्या प्रमाणात अराजकता ठेवलेली होती. तहानुसार अजिबात कुठल्या गोष्टी चालल्या जात होत्या. मग पुन्हा काय झालं, ही जी कुतुबशाही आहे, ही पुन्हा मुघलांविरुद्ध उभी झालेली दिसते. म्हणजे शहाजहानच्या काळात जे आहे त्यांनी अधिपत्य मान्य केलं. परंतु मग अंतर्गत स्वायत्ता राखली. या तहामुळे मग म्हणजे अंतर्गत स्वायत्ता राखल्या गेली. त्यानंतर मग काय झालं, ह्या तहामुळे शहाजहानने जे आपले दक्षिणेतील वर्चस्व होतं ते मजबूत करून घेतलं. पण त्यानंतर शहाजहान नंतर औरंगजेब जेव्हा आला, तेव्हा औरंगजेबाने एवढा माजुरडेपणा तिथं दाखवलेला होता. त्यामुळे जी कुतुबशाही होती, तिने सरळ विरोध करायला सुरुवात केली मुघलांचा. ठीक आहे. आता हा आपला इथला शहाजहानच्या बाबतीत झालेला आहे. त्याच्यानंतर आपण येऊ औरंगजेबावर. आता याची दक्षिण मोहिमेची सुरुवात कशी काय झाली? आता औरंगजेब जर झाला, हा मुघल साम्राज्याचा सगळ्यात जास्त दीर्घकाळ राज्य करणारा सम्राट होता. म्हणजे जवळपास 1658 ते 1707 पर्यंत हाच जो आहे तो मुघल साम्राज्याचा कर्ता-धर्ता होता. असं म्हणू शकता, की मुघल साम्राज्याचा शेवटचा ॲक्टिव्ह बादशाह म्हणून हा आपल्याला पाहायला मिळतो. त्याची कारकिर्दीत जे आहे, मुघल साम्राज्याचा भौगोलिक विस्तार जो आहे, तो खूप मोठ्या प्रमाणात झालेला पाहायला मिळतो. अकबराने सुद्धा एवढा केला नाही. पण अकबर जो होता तो एक सॉफ्ट हार्टेड पर्सन होता. तो असा जर त्याला अधिपत्य घ्यायचं असेल तर तो तिथे आपलं काय म्हणतात त्याला विसरलो त्याचं नाव. ते म्हणजे लग्न वगैरे करून तिथल्या प्रदेशातल्या एखाद्या राजाशी लग्न वगैरे करून ते असे जे आहे रिलेशन प्रस्थापित करत होता आणि त्यातून जो आहे तो साम्राज्य विस्तार करत होता. पण हा असा होता औरंगजेब, याला फक्त युद्ध, धर्मनीती, एक नंबरचा धर्मवेडा माणूस, त्याच्याच्यानं यानं जे आहे सरळ कत्तली करून आपलं जे साम्राज्य आहे ते वाढवलेलं पाहायला मिळतं. सगळ्यात जास्त टिकलेला व्यक्ती होता, पण शेवटी त्याचे हाल पण तसेच झालेले होते. महाराष्ट्रातच मेला. त्यानंतर त्याच्या ज्या कारकिर्दीत आहे ते सगळ्यात प्रदीर्घ आणि निर्णयात्मक संघर्ष म्हणजे सगळ्यात मोठं म्हणजे दख्खनमधील युद्ध. आता काही इतिहासकारांनी औरंगजेबाची दख्खन मोहीम किंवा दक्षिणेतलं जे युद्ध आहे, असं या गोष्टीला म्हणजे संबोधलेलं आपल्याला पाहायला मिळतात. पण जर आपण आधीचे जे भाग पाहिले म्हणजे सभासद बखरचा जर उल्लेख केला, तर त्यामध्ये दख्खनमधील युद्ध असं म्हटलेलं आहे. पण आता काही इतिहासकार जे आहेत, तर मग त्यांनी स्वतः जे आहे काहीतरी शब्द जे आहे आपल्याला दिलेले दिसतात. आता जसं की कर्नाटकचं युद्ध आहे किंवा कर्नाटक स्वारी आहे. हे शिवाजी महाराजांची आहे कर्नाटक स्वारी. पण आपण जेव्हा शिवचरित्रामध्ये पाहतो किंवा त्याच्यानंतर आपण शकावलीमध्ये पाहतो.
त्यानंतर मग सेतू माधवराव पागडींच्या पुस्तकांमध्ये पाहतो. या पुस्तकांमध्ये आपल्याला कर्नाटक स्वारी, स्वारी कर्नाटक अशाच गोष्टी दिसतात. पण आजकालचे जे काही इतिहासकार आहे, यांनी एक नाव देऊन दिलं त्यांना दक्षिण दिग्विजय म्हणून. आता नाव खूप सुंदर आहे, पण ह्या नावाचा संदर्भ जो तो आहे आपल्याला समकालीन इतिहासामध्ये पाहायला मिळत. तर कर्नाटक स्वारी आपल्याला म्हटलेलं त्या ठिकाणी दिसतं. आता औरंगजेबाची जे काही हे आहे काय म्हणतात त्याला दक्षिणेतले युद्ध आहे. हे युद्ध जवळपास 25 वर्ष जे आहे ते अखंड सुरू राहिले. यामुळेच जे आहे ते मुघल साम्राज्याचे ते खिळखिळं सुद्धा झालेलं होतं. त्यानं सगळं सोडून दिलं. वरतं काय सुरू आहे, काय घेणं-देणं तो जिंकता येत नव्हता दख्खनी भाग, तर तो स्वतः आला इकडे दख्खनमध्ये आणि मग शेवटी त्याचं मरणच झालं इकडे. म्हणून 25 वर्ष सतत युद्ध तो जो आहे दक्षिणेतल्या राजसत्तेशी आपल्याला करताना दिसतो. आता त्याचा हेतू काय होता? म्हणजे औरंगजेबानं एवढ्या दक्षिणी मोहिमा राबवलेल्या होत्या. तो इथला सेनापती सुद्धा होता. आधी सेनापती होता, त्यानंतर बादशाह झाल्यानंतर तो सरळ दक्षिणेमध्येच येऊन बसला. तर त्याचा नेमका हेतू काय होता? तर औरंगजेब जो होता, हे धार्मिक होता एक नंबर. कडक एकदम सुन्नी मुसलमान होता. आता त्याच्या दृष्टीने इस्लामी शासनाखाली संपूर्ण भारत एकत्र आणणं हेच त्याचं ध्येय होतं. म्हणजे सगळ्यात जास्त धर्मवेडा माणूस हा होता. आधीचे पाहिलेले आहेत आपण थोडेसे म्हणजे युसुफ आदिलशाहबद्दल पाहिलेलं आहे. आपण अली आदिलशाहबद्दल पण पाहिलेलं आहे. हे एक सॉफ्ट हार्टेड होते म्हणजे हिंदूंना सुद्धा त्यांनी श्रद्धेचं स्थान दिलं. आपण कुतुबशाहीमध्ये पाहिलं, कुतुबशाहीमध्ये पण आपल्याला पाहायला मिळतात, की त्यांनी पण हिंदूंना जे आहे म्हणजे 2 पंडित होते, ते भाऊ होते, ते पण त्यांनी आपल्या दरबारामध्ये ठेवलेले आपल्याला पाहायला मिळतात. पण हा जो होता, याचं फक्त एकच म्हणणं होतं. ते ते जे आहे ते शिया मुसलमान होते. पण हा एकदम असा स्ट्राँग सुन्नी मुसलमान होता आणि यानं काय केलं, यानं संपूर्ण भारत एकत्र आणायचा आणि इस्लामाखाली एकत्र आणायचं असं त्यानं धोरण आखलं. आता दख्खनमध्ये त्याला 3 प्रमुख शक्तींचा सामना करावा लागला. आता त्या 3 शक्ती कुठल्या? एक बिजापूरची आदिलशाही, त्यानंतर गोलकोंड्याची कुतुबशाही आणि तिसरी म्हणजे शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली उभं राहिलेलं मराठा स्वराज्य. आता या तिन्ही शक्ती स्वतंत्र आणि एकदम प्रभावशाली होत्या. विशेषतः म्हणजे मराठा साम्राज्य हे हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेवर आधारित होतं. एकदम विरुद्ध. त्याच्याच्यानं शिवाजी महाराज जे आहे त्याला खुन्नस देत होते फक्त, की तू जरी इस्लामिक याच्यावर करत असो, पण आम्ही आदर करतो इस्लामाचा. पण आम्ही जे आहे एक हिंदवी स्वराज्य स्थापन केलेलं आहे. ज्यामध्ये आहे सगळ्या धर्मांना स्थान आहे. पण असा माजुरडेपणा चालणार नाही. शिवाजी महाराजांचं असं ठणकावून सांगणं होतं. त्यामुळे आणखी तो खिरजत होता आणि ह्या गोष्टीच्यानं जे आहे सगळ्यात जास्त रोष जो आहे तो शिवाजी महाराजांवर आपल्याला औरंगजेबाचा असलेला दिसतो. आता हिंदवी स्वराज्य हे जे आहे ते आपल्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेवर आधारित होतं हे मराठा साम्राज्य. आणि हे असल्यामुळे औरंगजेबाला जे आहे ते त्याच्या जी त्याची धर्माची नीती होती, त्याच्या विरोधी वाटत होतं. मग त्यामुळे त्याने दक्षिण जिंकणं हे केवळ राजकीयच नाही तर मग त्यानं एक धार्मिक मोहीम सुद्धा बनवून टाकली. मंदिरं-वंदिरं सगळे पाळणं सुरू करून दिले. मग त्यानं त्याची प्रारंभीची जी दख्खनी नीती आहे, मला वाटते हे आपण एवढं रोचकली जे आहे ते आपण आधी जे मुघलांच्या विषयी जे आपण लेक्चर घेतलेलं आहे, त्यामध्ये पण आपण आपला खूप सारे भाग सुटलेले होते. आपण औरंगजेबाबद्दल पण एवढा अभ्यास केलेला नव्हता. पण आता ठीक आहे करून घेऊ आपण. त्यानंतर काय झालेलं आहे, की जेव्हा त्याची दख्खनी नीती होती 1658 ते 1680 च्या दरम्यान. शहाजहानच्या काळामध्ये औरंगजेबाला जे आहे ते दख्खनच्या प्रांताचा सुभेदार नेमलेलं होतं. तेव्हा त्याला दख्खनी प्रदेशाचा अनुभव होता. त्यावेळी त्यानं काय केलं, बिजापूर आणि गोलकोंड्याशी तह केलेली होती. ह्याच काळामध्ये जे आहे शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पत्र लिहिलेलं होतं. आता हे खूप लोकांना माहिती नसणार, की शिवाजी महाराजांनी जेव्हा तो बादशाह बनायचाच होता औरंगजेब, जेव्हा तो सुभेदार होता तेव्हाच त्याला सांगितलेलं होतं, की तू जर म्हणजे आपल्या आपल्या भाषेत जर सांगायचं झालं, तर शिवाजी महाराजांनी असं म्हटलेलं आहे, की "तू जर माझ्यासोबत येशील, तर आपण इथले जे काही सुलतानशाही आहेत" किंवा त्यानंतर काय झालेलं होतं, की ह्या सुलतानशाहीमध्ये जे आहे ते अराजकता पसरलेली दिसते. आधी जरी काळ चांगला असणार, पण त्याच्यानंतर जो आहे खूप जास्त अराजकता पसरलेली होती. त्यावेळेला मग शिवाजी महाराजांनी म्हटलं, की "तू जर येत असणार" औरंगजेबाला पत्र लिहिलं, "तू जर येत असणार, तर आपण काय करू, आपण यांचं जे आहे यांच्यावर वर्चस्व स्थापन करू आणि एक चांगलं राज्य स्थापन करू." पण औरंगजेब ऐकायला तयार नव्हता. ती गोष्ट तिथंच सुटली. ह्या गोष्टी तिथं संपल्या. त्याच्यानंतर मग काय झालं, त्याने बिजापूर आणि गोलकोंड्याची तह केलेला होता. पण मग सम्राट झाल्यानंतर 1658 नंतर जे आहे, त्याची नीती जी आहे ती बदलल्या गेली. धार्मिकता मोठ्या प्रमाणात आली त्यामध्ये. आता 1665 मध्ये जे आहे, शिवाजी महाराज आग्र्याला त्याला भेटायला गेलेले होते. आता इथे मराठा साम्राज्य ते स्थापन झालेलं होतं. पुरंदरच्या वर जे मिर्झाराजे जयसिंगाने जे आपल्या पुरंदरचा तह झालेला होता. त्यानुसार जे आहे ते शिवाजी महाराज 1665 ला आग्र्याला आपल्या औरंगजेबाला भेटायला गेले. मग पुढे शिवाजी महाराजांनी सुटून जो आहे तो आपला म्हणजे त्या ठिकाणी जे काही झालेलं आहे, आपण 34च्याच पुस्तकात वाचलेलं आहे, की औरंगजेबाच्या हातावर तुरी दिल्या. त्याच्यानंतर मग ते तिथून निघून आले. तिथे औरंगजेबाने त्यांना मनसबदारी देण्यासाठी सांगितलेलं होतं. संभाजी महाराजांना ओलीस ठेवायला सांगितलेलं होतं. मग ह्या सगळ्या गोष्टी तिथे घडलेल्या होत्या. आता तो सध्या आपला तो पार्ट नाही आहे. त्या गोष्टी रूपात आपण पाहू एखाद्या वेळेस. पण आता आपल्याला जेव्हा तिथून सुटून येतात, आग्र्यावरून जेव्हा सुटका होते, त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचा एक कट्टर वैरी म्हणून औरंगजेब समोर येतो. आणि शिवाजी महाराज असे ठाणून घेतात, की त्याचा कुठलाही म्हणजे एखाद्या कुठल्याही पद्धतीचं धोरण जे असलं औरंगजेबाचं, हे आपल्या दख्खनी प्रदेशामध्ये लागूच होऊ द्यायचं नाही.
मग तिथून जेव्हा शिवाजी महाराज सुटून आले आग्र्यावरून, तेव्हा त्यांनी स्वराज्य पुन्हा मजबूत सुरू करायला म्हणजे मजबूत करायला सुरुवात केली. मग त्यांनी मग 1674 मध्ये स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि जेव्हा रायगडावर जे आहे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, त्या काळामध्ये जेव्हा हे औरंगजेबाला माहीत झालं, तेव्हा आपल्या ह्याच्यामध्ये कुठले आहेत ते कोणी लिहून ठेवलेलं आहे, कोणीतरी लिहून ठेवलेलं आहे, नाव नाही आठवत. शकावलीमध्ये किंवा सॉरी सभासद बकरा हां, अनंत कृष्णाजीने लिहून ठेवलेलं आहे, की अ, औरंगजेब 3 दिवस जेवण केला नव्हता, औरंगजेबाने. एवढा खतरनाक धक्का त्याला लागलेला. कारण की आता एक नवीन साम्राज्य तिथे स्थापन झालेलं होतं आणि जेव्हा कुठला राजा राज्याभिषेक करतो, तेव्हा ते एक राज्य बळकट होत असते आणि आजूबाजूचे जे काही साम्राज्य आहेत, त्याच्याशी त्यांचे डायरेक्ट संबंध स्थापित होतात. कारण की एक सार्वभौम साम्राज्य तयार झालेलं असतं. कुठल्या देशाच्या म्हणजे कुठल्याही साम्राज्य अधिपत्याखाली नसते. एखादा जर राजा राज्याभिषेक करून घेत असेल. सपोज जर तुम्ही विचार केला, की महाराष्ट्र आहे. आता आपण एक अझ्युम करून घ्या, की महाराष्ट्रामध्ये जर देवेंद्र फडणवीसांनी स्वतःचा शपथविधी अ, महाराष्ट्राचे पंतप्रधान म्हणून करून घेतला आणि महाराष्ट्र जे आहे, आता हे इम्पॉसिबल आहे. मी अतिशयोक्ती सांगत आहे. जर असा करून घेतला आणि महाराष्ट्र जर वेगळं झालं, तर मग हे महाराष्ट्र एक सार्वभौम राष्ट्र म्हणून समोर जाईल आणि आजूबाजूचे जे काही राष्ट्र आहेत, ते सरळ त्याच्यासोबत जे आहे ते व्यापार संबंध म्हणा किंवा त्यानंतर इंटरनॅशनल रिलेशन्स जे आहेत ते बिल्डअप होत जातील. तशाच पद्धतीनं इथं इथं झालेलं आहे. आता जर महाराष्ट्र जर वेगळं झालं, तर सगळ्यात मोठा धक्का कुणाला बसणार आहे? भारताला बसणार आहे पूर्ण आणि भारतामध्ये मग तिथे जे आहे पंतप्रधान जे आहेत भारताचे त्यांना बसणार आहे. भारताला संपूर्ण धक्का बसणार आहे, की एक भारतातलं एक विलग म्हणजे वेगळं होऊन जे आहे ते एक देश बनलेला आहे महाराष्ट्राचा म्हणून. त्याच पद्धतीनं जे आहे, आता हे उदाहरण मला नाही जमलं, मला माहिती आहे. पण त्या एक म्हणजे आता तुम्ही लक्षात घेऊन घ्या, की जर एका मोठ्या मुघल साम्राज्याच्या अधिपत्याखाली असलेल्या प्रदेशामध्ये जर मराठा साम्राज्य एक नवीन राज्य म्हणून जे आहे एक नवीन साम्राज्य म्हणून जर घोषित होत असेल, तिथला राजा जो आहे तो एक राज्याभिषेक करत असेल, तर हा एक मोठा धक्काच आहे. आता त्याच्यानंतर काय झालेलं आहे, की शिवाजी महाराजांच्या ह्या धक्क्यामुळे म्हणजे शिवाजी महाराजांनी जे काही राज्याभिषेक केला, त्याच्यानंतर औरंगजेब सरळ शिवाजी महाराजांना टार्गेट करत होता. मग त्यानंतर त्यांच्या लढाया पण झालेल्या आहेत. खूप जास्त अस्ताव्यस्त कार्यक्रम होता. त्यानंतर मग शिवाजी महाराजांनी त्यांचं जे साम्राज्य आहे ते पण बळकट केलं. थोडासा शांत झालेला काळ होता त्या काळात. मग त्यानंतर काय झालेलं होतं, की 1680 दरम्यान महाराजांचा मृत्यू झाला. मग त्यानंतर औरंगजेबाला असं वाटलं, की आता मराठा साम्राज्य जे आहे ते दुर्बल झालं असणार. आणि हाच योग्य काळ आहे, की दक्षिण जिंकायचा बा आणि मग ते सगळ्या गोष्टी काबीज करून घ्यायच्या. त्यामुळे मग 1681 मध्ये त्यानं काय केलं, स्वतःला दख्खन मोहिमेसाठी तयार केलं आणि मग मोठ्या सैन्यासह जो आहे तो दक्षिणेकडे आपल्याला प्रस्थान करताना दिसतो. मग औरंगजेबानं जे आहे 1681 आणि 1667 च्या नंतर म्हणजे महाराजांच्या मृत्यूच्या नंतरची गोष्ट आहे. त्यानं काय केलं बिजापूरच्या आदिलशाहीवर जे आहे ते हल्ला केला. एक सेकंड मला खाली स्लाईड आहे का कुठली? नाही. औरंगजेबच आहे. हां, तर त्यानं आदिलशाहीवर हल्ला केला. आदिलशाहीचा जो सिकंदर आदिलशाह होता, हा एक अल्पवयीन होता. याला जे आहे ते अधिपत्यात घेऊन घेतलं आणि 1686 ला बिजापूरचा पराभव करून टाकला. विलीन करून घेतलं सरळ राज्य. त्याच्यानंतर मग 1687 मध्ये गोलकोंड्याची कुतुबशाही जी आहे तिचं हे करून घेतलं म्हणजे तिला आपल्यामध्ये सामील करून घेतला. आता गोलकोंड्याचा सुलतान त्या काळचा अबुल हसन तानाशाह होता. त्याच्याकडे जो आहे तो गोलकोंड्याचा एक किल्ला देऊन दिला, धनाढ्य खजिना देऊन दिला आणि ज्या काही खाणी होत्या त्या पण देऊन दिल्या. पण जे अंतर्गत कारस्थान होतं त्यानं जे आहे अ, अ, त्या सगळ्या गोष्टी त्यानं जे आहे म्हणजे अधिपत्य तर स्वीकारलेलंच होतं. पण काही अंतर्गत म्हणजे कुठला व्यक्ती होता आपल्या अबुल हसन तानाशाहचा एक खास व्यक्ती होता मीर जुमला नावाचा. तो त्याचा सेनापती होता मीर जुमला नावाचा. यानं काय केलं मुघलांकडे म्हणजे तो फितूर झाला मुघलांसोबत आणि मग त्यानं शेवटी जे आहे ते सगळं युद्ध वगैरे होऊन गोलकोंडाही जो आहे तो मुघलांच्या ताब्यात गेलेला आपल्याला पाहायला मिळेल. मग या 2 विजयामुळे औरंगजेबाला असं वाटलं, की आता त्यानं सगळ्या ज्या काही मुस्लिम सुलतान्या होत्या त्या संपवून टाकल्या. आता फक्त एकच उरलेलं आहे, की एक मराठ्यांचं एक साम्राज्य आहे, जे हिंदवी स्वराज्य आहे, ते आपल्याला संपवायचं आहे. पण जेव्हा त्यानं संपवून टाकल्या ह्या सगळ्या म्हणजे सुलतान्या हे साम्राज्य जेव्हा संपले, त्यानंतर मग काय झालं, की मराठ्यांनी जे आहे ते असा प्रखर प्रतिकार सुरू झालेला आपल्याला मराठ्यांचा दिसतो. मग तो त्याच्या औरंगजेबाच्या आयुष्यभर सुरू राहिलेला होता. जिंकताच आला नाही त्या मराठ्यांसोबत. मराठ्यांविरुद्ध जे काही युद्ध झालेलं होतं. आता या युद्धामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 1681 ते जवळपास 1670 म्हणजे मरेपर्यंत समजा, मरेपर्यंत त्याचं युद्ध झालेलं होतं. आता हे युद्ध जे आहे औरंगजेबाच्या जीवनातलं सगळ्यात प्रदीर्घ आणि थकवणारं युद्ध ठरलेलं होतं. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचा जो पुत्र होता छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्याच्या गादीवर जेव्हा ते बसले, त्यानंतर सुरुवातीला असं वाटलेलं होतं, की आता शिवाजी महाराज एकदम ग्रेट व्यक्ती होते हे त्यांना औरंगजेबाला माहीत होतं. तर संभाजी महाराजांबद्दल त्याला कल्पनाच नव्हती. त्याला असं वाटलं, की आता चला चिल्लरच आहे, काही विषय नाही आहे, बातच संपवून टाकू याला असं-तसं. पण जेव्हा संभाजी महाराजांच्या पराक्रमाबद्दल त्याला माहीत झालं, त्यानंतर मग औरंगजेबाला एक गोष्ट समजली, कदाचित आपण या जन्मात तरी दख्खनी म्हणजे पूर्ण दख्खन जो आहे तो आपण जिंकू शकत नाही. हे माहीतच झालं असं समजा.
ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग तुम्हाला माहिती आहे की फितूरतेनं जे आहे ते 1689 मध्ये संभाजी महाराजांनी जे आहे ते आपल्या औरंगजेबाला खूप जास्तपर्यंत झुंज दिलेली दिसते. खूप वेळपर्यंत झुंज दिलेली दिसते. पण मग फितूरतेमुळे मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं होतं की भारताला गद्दारीचा शाप लागलेला आहे. संभाजी सोबत सुद्धा 1689 ला गद्दारी झाली. मग औरंगजेबाने जे आहे संभाजी महाराजांना पकडलं आणि त्यांचा अत्यंत निर्दयीपणे खून केला. तुम्हालाही माहिती आहे, आपण पाहिलेला आहे. मूव्ही पण आलेला आहे, तो पण पाहिलेला आहे. त्यामुळे जे आहे अ, मराठ्यांची जी झुंज आहे, हे संपून जाईल आता. त्यांचा आपण त्या राजाचाच खून करून टाकला. आता मराठ्यांचं साम्राज्य संपलं, असं औरंगजेबाला वाटलं होतं. पण ह्या गोष्टीच्यानं काय झालेलं आहे, मराठा बिथरण्यापेक्षा एकत्र आले आणि मग राजाराम महाराज झाले, ताराबाई झाले आणि असंख्य मराठा सेनानी हे गनिमी काव्याच्या पद्धतीने जे आहे ते मुघलांच्या विरुद्ध जे आहे लढू लागले. राजाराम महाराजांनी जे आहे ते जिंजी जे आहे ते म्हणजे तामिळनाडूमधली जी दुसरी राजधानी होती स्वराज्याची, ते हलवली. हे शिवाजी महाराजांनीच जिंजी किल्ला आपल्याला जिंकलेला दिसून येते आणि शिवाजी महाराजांनीच ही गोष्ट लक्षात होती त्यांच्या, की जर समजा गनीम म्हणजे मुघल जर समजा रायगडापर्यंत आले, तरी आपली जी त्यांची दुसरी राजधानी होती जिंजी, या ठिकाणी यायला त्यांना 2000 किलोमीटर जे आहे सॉरी 2000 किलोमीटरच्या जवळपास जे आहे ते पुन्हा प्रवास करावा लागेल. तोपर्यंत मुघल साम्राज्य पूर्ण थकून जाईल आणि आपल्याला वेळ मिळणार. एवढ्या दूरदृष्टीच्यानं शिवाजी महाराजांनी जिंजी जी आहे ते तयार करून ठेवली होती राजधानी म्हणून. आता राजाराम महाराजांचा पराक्रम असा आहे, की राजाराम महाराज जे आहे ते त्याला काय म्हणतात म्हणजे युद्धाचं बळ जास्त मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे नव्हतं. पण त्यांच्याकडे बुद्धिचातुर्याचं मोठ्या प्रमाणात यश होतं. असं समजा की शिवाजी महाराजांनी जेवढी काही बुद्धिचातुर्य वापरलेलं होतं, तेवढं बुद्धिचातुर्य आपल्याला राजाराम महाराजांमध्ये असलेलं दिसून येते आणि त्यांनी सुखरूप रायगडावरील सर्व संपत्ती, सर्व गोष्टी ज्या आहेत त्या जिंजीला हलवल्या. त्यामुळे त्या दिवशी जर राजाराम महाराज जर मुघलांच्या ताब्यात आले असते, तर त्या ठिकाणी मराठा साम्राज्य पूर्ण संपलेलं असतं. ह्या गोष्टी इथे आपल्याला दिसून येतात. मग झालं असं, की शिवाजी महाराज सॉरी आपलं शिवाजी महाराज नाही, राजाराम महाराज त्यांनी आपली राजधानी हलवली आणि तिथून जो आहे तो स्वराज्याचा कारभार चालवला. औरंगजेबाने काय झालं, जिंजीला वेढा दिला. पण 3 वर्षानंतरही तो जो आहे तो किल्ला जिंकू शकलेला नव्हता. कारण की या ठिकाणी जे आहे ते राजाराम महाराजांची सतत विवेक बुद्धीने खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं होतं. कुठं लढाई-वढाई नाही केली त्यांनी, उतरलेच नाहीत खाली. आणि एवढी रसद घेऊन गेलेले होते, की राजाराम महाराज तिथे आणखी 3 एक वर्ष जरी वेढा दिला असता तरी राहिले असते. पण शेवटी जो आहे अ, ही जी लढाई होती, लढाई म्हटल्यापेक्षा हा जो वेढा होता मुघल सैन्याचा, हा खूप मोठ्या प्रमाणात खर्चिक ठरला आणि मग दख्खन प्रदेशामध्ये जे वातावरण आहे ना, भौगोलिक वातावरण जर तुम्ही पाहिलं असणार ते उष्ण आहे. आणि ह्या हवामानामुळे आणि मराठ्यांजवळ जे गनिमी काव्याचं जे काही कौशल्य होतं, यामुळे जे आहे ते मुघलांचं लाखो सैन्य जे आहे ते मृत्युमुखी पडलेलं आपल्याला दिसते. 25 वर्ष युद्ध चाललं आणि मग मुघल खजिना पूर्ण रिकामा झाला. ते पाहून जो आहे मग आपला जो आहे काय आहे त्याचं नाव औरंगजेब, तो परतीच्या वेळेस त्याचा आपल्याला अहमदनगर जवळ जो आहे तो मृत्यू झालेला दिसतो. आता त्याच्या मृत्यूनंतर जे आहे ते मुघल साम्राज्याचे तुकडे होऊ लागले. दख्खनमध्ये मग मराठ्यांनी पुन्हा आपली सत्ता मिळवली आणि हैदराबादमध्ये निजामशाही जी आहे ती आपल्याला उदयास आलेली दिसते. ही दुसरी निजामशाही आहे. अहमदनगरची वेगळी, ही निजामशाही जी आहे ती वेगळी. ही मग तिकडे आपल्याला बाजीराव पेशवा, त्यानंतर बालाजी बल्लाळ यांच्या काळामध्ये जे काही प्रमाणात मराठा साम्राज्याला त्रास देणारी निजामशाही होती, ती हैदराबादची निजामशाही आपल्याला पाहायला मिळते. मग मराठवाडा मुक्ती संग्राम सुद्धा ह्याच निजामाच्या काळात झालेला दिसतात. याने ते आपलं रजाकार पद्धत सुरू केलेली होती. डोकदुखी होती एक नंबरची. आता हे झालं. त्याच्यानंतर आपण अ, यामध्ये आपण पूर्ण पद्धतीने हे पाहून घेतलेलं आहे, की औरंगजेबाचं कशी राजवट होती, त्यानंतर बिजापूरमध्ये काय झालेलं होतं. त्याच्या विजयामुळे मग जे आहे ते मुघलांचा दक्षिण विस्तार कसा झालेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. हे पण आपण पाहिलेलंच आहे, की मराठा नेतृत्व कोणाच्या अंडर होतं, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आहे ते स्वराज्याची स्थापना केलेली होती. युद्धाची पद्धत कुठली वापरली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी, तर गनिमी कावा जो होता तो आपण अ, वापरलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि मराठा साम्राज्याचा जो वाढता प्रभाव होता, हा शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरची गोष्ट आहे, की अ, राजाराम महाराजांनी जिंजी किल्ला आणि मग महाराणी ताराबाई यांचं जे काही प्रभावी नेतृत्व होतं, याच्यानंही जे आहे ते खूप जास्त कष्ट लागले आपल्या याला औरंगजेबाला, पण काही जिंकू शकला नाही. आता त्याच्यानंतर जे आहे दक्षिण भारतामध्ये मुघल साम्राज्याने ज्या काही प्रशासनिक सोयी-सुविधा म्हणा किंवा त्यातल्या काही समाज संस्कृतीच्या गोष्टी आहेत, त्या आपण आता पाहून घेऊ. हा प्रशासनिक भाग झालेला आहे. सुभा झाला, फौजदार त्यानंतर हे मनसबदार वगैरे. हे मनसबदारी जी आहे ना, ही अकबराने सुरू केलेली होती. ही प्रथा जी आहे, ती अकबराने आपल्याला सुरू केलेली दिसून येते. आता सुभ्याबद्दल जर पाहिलं, तर ही एक सरकार व्यवस्था म्हणून होती. प्रशासकीय विभागणी केलेली होती. आता याच्यामध्ये आपण पाहिलं, की दक्षिणेत जिंकलेल्या प्रदेशाची मुघलांनी जी आहे, ती सुभा म्हणून ओळख केलेली होती. उदाहरणार्थ अहमदनगर सुभा, बिजापूर सुभा, गोलकोंडा सुभा म्हणजे एवढे महान साम्राज्य त्याला डायरेक्ट त्याने सुभा म्हणून टाकलं.
आपण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पाहिलं सुबा म्हणजे आपण जिल्ह्याच्या प्रांताच्या ठिकाणाला आपण म्हणतो. म्हणजे साम्राज्याला त्याने राज्य करून टाकलेलं आपल्याला पाहायला. आता याच्यामध्ये प्रत्येक सुभ्याचा जो आहे तो सुभेदार नेमून दिलेला होता. त्याच्या खाली जे आहे ते फौजदार, अमील, कारकून, काझी, कोतवाल हे असे अधिकारी आपल्याला त्याच्याखाली नियुक्त केलेले दिसतात. तर सुभेदार जे आहे ते राजकीय आणि लष्करी कारभारात जे आहे हात लावत म्हणजे ते पाहत होते लष्करी आणि जे काही राजकीय कार्य आहे ते सुभेदार पाहत. तर जे अमील लोकं जे होते अमील म्हणजे सुभेदार, फौजदार, अमील, कारकून, काझी, कोतवाल असे जे लोकं आहेत. त्यामध्ये सुभेदार, फौजदार हे पाहत होते राजकीय आणि लष्करी आणि अमील लोकं जे आहेत ते महसूल गोळा करत होते. काझी लोकं न्यायदान करत होते. ठीक आहे. आता याच्यामध्ये जे काही जमीन महसूल पद्धती आहेत अ, यामध्ये काय म्हणतात त्याला जमीन व्यवस्था जी आहे आणि महसूल पद्धती जी आहे, ह्या जर तुम्ही पाहिल्या तर मुघल जे आहे ते मुघल महसूल व्यवस्था जी आहे ते म्हणजे जो तोडरमल म्हणून होता अकबराच्या काळामध्ये, त्याने त्याची जी पद्धत होती तोडरमल पद्धत याच्यावर आधारित होती. म्हणजे यामध्ये जमिनीची मोजमापी, उत्पन्न, कर याचा सविस्तर हिशोब आपल्याला ठेवल्या जात असताना आपल्याला दिसते. दख्खनमध्ये शेतीसाठी माती सुपीक होती. पण सततच्या युद्धामुळे जे आहे शेतकऱ्यांना कर भरणं कठीण झालं. त्यामुळे मग अनेक शेत जे आहे ते ओस पडलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि या या ठिकाणी जे आपल्याला कारकून होते त्यांना कानूनगो म्हटलं जात होतं. आता खूप लोकांचे जे आहे ते आपल्याला सरनेम तुम्ही कधीतरी कानूनगो नावाचं असं सरनेम पाहिलेलं असणार. कानूनगो असं. ठीक आहे. तर हे जे लोकं आहेत ना, ते महसूल नोंदी ठेवत होते त्या काळी. आता हे सरनेम झालेले आहेत, पण आधी हे पद होतं. आता याच्यामध्ये जे आहे ते सैनिकी व्यवस्था कशी होती? खाली कटलेलं आहे मनसबदार आणि स्थानिक सरदाराबद्दल हे कटलेलं आहे. तर हे जे आहे ते सैनिकी व्यवस्थेमध्ये येत होतं. कशा पद्धतीने सैनिकी व्यवस्था ठेवल्या जात होती? तर मनसबदारी पद्धत दिल्या जात होती. याच्यावर आधारित होतं. सेनापतीला मनसब दिला जात होता, हुद्दे दिले जात होते. आणि त्याच्या आधारावर जो आहे तो सैनिक पुरवत होता. त्यांना जमीन पण दिल्या जात होती. आणि मग दख्खनमध्ये जे आहे ते मुघल सैन्याने अनेक छावण्या स्थापित केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्या मनसबदारीच्याच भरोश्यावर. जे काही मनसबदार होते, त्यांच्या भरोश्यावर. यामध्ये मग औरंगाबाद, बिदर, गुलबर्गा, परभणी, दौलताबाद हे जे आहेत हे लष्करी छावण्या म्हणून जे आहेत ते आपल्याला दिसून येतात. आता दख्खनमधील जे काही मोगल साम्राज्य होतं, यांच्यावर संस्कृतीचा परिणाम कसा झाला? यांच्या मोगल संस्कृतीचा परिणाम जो आहे तो आपल्या भागावर झालेला कसा दिसतो? यामध्ये जे आहे, जी काही भाषा होती मुघल दरबारातली ती फारसी होती. खूप सारे शब्द जे आहेत ते स्वराज्यामध्ये जेव्हा मराठा साम्राज्य जेव्हा स्थापन झालं, तेव्हा फारसी शब्दांचा खूप जास्त वापर आपल्याला झालेला दिसतो. कारण की पत्रव्यवहार सुद्धा फारसी लोकांसोबतच केला म्हणजे मुघलांसोबत होत होता. त्याच्याच्यानं सुलतानशाहीसोबत किंवा मुघलांसोबत होत होता. त्याच्यानं फारसी भाषेचा तो जो आहे अ, प्रतिबिंब थोडंफार तर राहणारच. मग आता मुघल दरबारातून फारसी भाषेचा जो काही प्रभाव वाढला अ, याचाच आपल्याला रिफ्लेक्शन जे आहे ते मराठा साम्राज्यावर सुद्धा दिसते. त्याच्यानंतर मग संगीत, लघुचित्रकला आणि ज्या काही दरबारी परंपरा होत्या, यांचाही सुद्धा समावेश आपल्याला मुघल संस्कृतीमध्ये दिसून येतो. त्याच्यानंतर मग स्थापत्यकला. स्थापत्यकलेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर दक्षिणेकडील मुघल स्थापत्यकलेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे बीबी का मकबरा आणि खूप साऱ्या मशिदी वगैरे आपण त्या म्हणजे पाहतो. आता इथं झालेलं असं होतं, की स्थापत्यकला इथं लिहिलेलं आहे. इथं संगीत, लघुचित्रकला, दरबारी परंपरा ह्या सगळ्या होत्या. फक्त औरंगजेब जर वगळला, तर बाकी सगळे चित्रकला म्हणा किंवा संगीत म्हणा, याला आश्रय देणारे बादशाह आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर मग त्यांचं जे काही धार्मिक धोरण जे होतं, यामध्ये जे मुघल साम्राज्याचे आहे, ते मुघल साम्राज्याचे आहे, ते आपल्याला शर्यत कायद्यानुसार चालताना आपल्याला पाहायला मिळतो. यामध्ये त्यांनी जे काही कर लावले होते, ते शर्यत आणि जिझिया कर. जिझिया कर तुम्हाला सांगितलेलंच आहे, की हिंदू जनतेवर लावला जात होता. जे काही त्यांना तीर्थक्षेत्र फिरायला जायचं जर असलं, तर ते जिझिया कर लावला जात होता आणि हा अकबराने बंद केलेला होता. पण औरंगजेबाने जो आहे तो पुन्हा सुरू करून टाकला. तुम्ही पाहू शकता औरंगजेबाने इस्लामी शर्यतचा अवलंब केला आणि बिगर मुस्लिमांवर जिझिया कर पुन्हा लागू केला. म्हणजे जे बिगर मुस्लिम होते त्यांना हा जिझिया कर लागू होता. आणि हा शर्यत जो आहे, हा शर्यत कायदा होता. इस्लामी शर्यत आहे. खूप आपण पाहिलेला आहे. आतापर्यंत कदाचित तो चालू आलेला होता. अ, मोठ्या प्रमाणात जो आहे, तो धार्मिक असंतोष दिसतो. अकबरानंतर आपल्याला हा असंतोष मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतो. मंदिरं फोडणं झालं, धार्मिक सक्तीकरण झालं. यासारख्या धोरणामुळे जे आहे ते स्थानिक हिंदू आणि प्रजेमध्ये जे आहे ते सरदारांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आपल्याला दिसतो. त्यानंतर गावातली जी काही न्यायव्यवस्था होती, स्थानिक गाव न्यायव्यवस्था सुरू ठेवली गेली. परंतु जे काही सामान्य लोकांवरील धार्मिक धोरणाचा दबाव होता. आता कितीही न्यायव्यवस्था दिली, पण शर्यत कायद्यानुसार जर ते काय म्हणतात त्याला गुन्हा नसेल, तर मग तो कितीही मोठा गुन्हा असला तरी त्या व्यक्तीला शिक्षा दिली जात नव्हती. आता झालं असं, की आपण दक्षिणेकडलं जे काही मोगल सत्ता आहे, याचा ऱ्हास कसा झाला ते पाहू. आता मुघल साम्राज्याचा जो काही वैभवशाली कालखंड होता, तो अकबर आणि जहांगीर, शहाजहान आणि औरंगजेब यांच्याच काळात होता. पण नंतर मग औरंगजेबाच्या मृत्यूनंतर 1707 नंतर मुघल सत्तेचा आपल्याला ऱ्हास झालेला पाहायला मिळतो. हे वरती घेतो. दख्खनमधील जे काही दीर्घकाळ चाललेलं युद्ध होतं आपल्या मुघलांचं.
अ, त्यामध्ये मग मराठ्यांचा जो अखंड जो प्रतिकार होता, मुघलांची झालेली आर्थिक हानी झाली. त्यानंतर अंतर्गत ज्या काही फुटा पडलेल्या होत्या. ह्या सगळ्या कारणामुळे जे आहे ना, त्या दक्षिणेकडलं जे काही मुघल सत्ता आहे ते अ, त्यांचे जे मुघल सत्तेची जी मुळं आहेत ना, ते थोडीशी खिळखिळी झालेली आपल्याला पाहायला मिळतात. मग पुढच्या काही दशकांमध्ये मुघल सत्ता जी आहे, ती फक्त नावापुरती राहिलेली होती. आणि तिच्या जागी मग नवीन प्रादेशिक सत्ता केंद्र उदयास आले. म्हणजे विशेषतः मराठा साम्राज्य आणि हैदराबादचा निजाम. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला दक्षिणेत दिसून येतात. त्याच्यानंतर मग आपल्याला तिकडे मालवा पठारावर पण आपल्याला पाहायला मिळतं. मेवाड पण एक वेगळं राज्य झालेलं दिसून येते. अशा जे आहेत मोठ्या प्रमाणात जे आहे ते जे राज्य आहेत ते वेगवेगळे झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आता दख्खनमध्ये मुघल सत्तेचा ऱ्हास कसा झाला? त्याची मुख्य कारणे जर तुम्ही पाहिले तर औरंगजेबाचे जे काही दीर्घ युद्ध होते. त्याचा मोठ्या प्रमाणात आपल्याला दुष्परिणाम झालेला दिसून येतो. तो असा की 25 वर्ष म्हणजे 25 ते 27 वर्ष जवळपास त्यानं फक्त युद्धच केलं. त्यानं कुठलंही मुघल साम्राज्य वाढवण्याचा म्हणजे वाढवण्याचं तर काम केलंच म्हणा, पण विकास करण्याचा त्या गोष्टीचा अजिबात प्रयत्न केला नाही. फक्त युद्ध करायचं होतं, ते जिंकायचं होतं. यामध्ये काय झालं? खूप सारे सैनिक मारले गेले. शेती नष्ट झाली आणि लोकांमध्ये जे आहे म्हणजे त्याच्या स्वतःच्या साम्राज्यातल्या लोकांमध्ये सुद्धा औरंगजेबाबद्दल द्वेष तयार झाला. मग या ज्यानं झालं असं, की मुघलांचा जे काही कारभार होता, तो केंद्र दिल्लीपासून म्हणजे जो काही केंद्र होतं, मुघलांची जी राजधानी होती दिल्ली, अ, आग्रा, दिल्ली ह्या गोष्टी ज्या होत्या, त्यापासून तो हजारो किलोमीटर दूर तिथून जे आहे पुरवठा आणि नियंत्रण ठेवत होतं. हे खूप कठीण काम होतं. त्याच्याच्यानंही कुठेतरी दुष्परिणाम आपल्याला झालेला आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा विषय जर पाहिला तर आपण मराठ्यांची जी काही गनिमी कावाची पद्धत होती आणि त्यांची जी काही संघटन शक्ती होती. याच्यानं झालं असं, की त्यांनी मुघल छावण्यांवर छापे मारले, पुरवठा बंद केला आणि युद्धभूमी जी होती, ती त्यांच्या अटींवर खेळली गेली. आपल्या कोणाच्या? मराठ्यांच्या. व शिवाजी महाराजांनी घालून दिलेली जी काही धोरणं होती, ते मग पुढे त्यांनी राजाराम महाराज, ताराबाई, शाहू महाराज यांच्या काळात ह्या ज्या गोष्टी आहेत, त्या प्रभावी आपल्याला ठरलेल्या दिसतात. गनिमी कावा तर कधी मराठ्यांनी सोडलाच नाही. आणि मोगल सैन्याची जी काही मोठी ताकद होती, ही मोठ्या प्रमाणात असूनही गनिमी काव्यामुळे ज्या काही लढाया आहेत, त्या म्हणजे वेगळ्याच पद्धतीनं लढल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तिसरी गोष्ट जर झाली, की प्रशासकीय आणि आर्थिक ढासळण मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळते आपल्याला मुघल साम्राज्यामध्ये. औरंगजेबाने संपूर्ण लक्ष जे आहे ते दख्खनच्या युद्धाकडे दिलं. त्याच्याच्यानं काय झालं, उत्तरेकडील प्रशासन मोठ्या प्रमाणात ढासळलेलं दिसून येतं. महसूल वसुली जी आहे ती थांबल्या गेली. सरदार बंडखोर झाले, स्वतःचे राज्य स्थापन करायला सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर जे आहे ते धार्मिक असहिष्णुता सुद्धा वाढलेली पाहायला मिळते. आता औरंगजेबाने हिंदूंवर जिझिया कर लावला. मंदिरं उद्ध्वस्त केली आणि अनेक मराठा, राजपूत सरदारांच्या संशयाच्या नजरेनं त्यानं पाहायला सुरुवात केली. कोणाकोणाला तर शिक्षाही देऊन दिली. आता हिंदू समाज हा खूप मोठ्या प्रमाणात आहे भारतामध्ये. त्याही काळात होता. आता हिंदू समाजावर मुघलांविरुद्ध जो काही रोष होता तो दिसायला सुरुवात झाला. आणि हिंदू शेतकरी, कारागीर, हे काही व्यापारी वगैरे लोकं होते, स्थानिक लोक होते, यांनी सरळ हाताने मराठ्यांना सक्रिय मदत केलेली आपल्याला पाहायला मिळते. आता दक्षिणेमध्ये काय झालं? इथे तुम्ही पाहू शकता, दक्षिणेकडे संघर्षाने मोगल साम्राज्याचा पाया जो आहे तो कमकुवत केला. हे ऐतिहासिक मत आहे. अ, हे पण तुम्हाला माहीतच आहे. त्यानंतर त्याचा निष्कर्ष असा झालेला होता, ही ओळ खूप महत्त्वाची आहे, की दक्षिणेनेच मुघल साम्राज्याला थकवून नष्ट केलं. आणि नष्ट झाल्यानंतर निजामशाहीचा उदय झाला हैदराबादच्या. म्हणजे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य जेव्हा दिल्लीतील कमजोर सम्राटाच्या हातात गेलं, तेव्हा दख्खन प्रांतामध्ये मुघल सुभेदार चिनकुलीच खान, नंतर मग तो त्याचं नाव म्हणजे निजाम उल मुल्क म्हटलं झालं. हा निजाम झाला समोर. यानं अत्यंत बुद्धिमान पद्धतीनं जे आहे अ, स्वतःचं राज्य स्थापन केलं. निजाम राज्य, हैदराबादचं निजाम राज्य त्याला. 2 शतकं हे टिकलं जवळपास. मग मुघल सत्तेचा ऱ्हास झाल्यानंतर दक्षिणेत निजामाच्या उदयानं जे आहे एक इस्लामिक काय म्हणतात त्याला? अ, म्हणजे ते रोप लावलं गेलं. कोणाच्या हातून? निजामाच्या हातून. आणि त्यानंतर मग मराठा साम्राज्याचा विस्तार झाला. तर दख्खनमध्ये मोगलांच्या सत्तेच्या पतनानंतर मराठी साम्राज्य जे आहे ते सर्वाधिक बलशाली म्हणून ओळखलं जाऊ लागलं. शाहू महाराज होते. शाहू महाराज म्हणजे राजर्षी शाहू नाही, त्या काळचे शाहू महाराज. तर पेशवे, होळकर, शिंदे, भोसले, गायकवाड यांनी जे आहे ते मुघलांनी जिंकलेले प्रदेश जे आहे ते पुन्हा ताब्यात घेऊन मराठा साम्राज्य ते विस्तारित केलं. 1737 मध्ये बाजीराव पेशव्यांनी थेट दिल्लीपर्यंत मोर्चा काढलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि हा प्रसंग मोगल साम्राज्याच्या अधोगतीचा स्पष्ट पुरावा असलेला पाहायला मिळतो. मग त्याच्यानंतर मग युरोपीय शक्तींचं सुद्धा आगमन आपल्याला झालेलं दिसते. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण जो आहे, हा पूर्ण मुघल साम्राज्य जे आहे म्हणजे अकबरापासून तर शेवटी त्याचं पतन होईपर्यंत, पतन झाल्यानंतर ज्या काही साम्राज्य तिथे स्थापन झाले, ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. आता याच्यावर कुठलाही प्रश्न आला, येणार एकच प्रश्न आहे. मी प्रश्न पण सांगून देतो कुठला आहे तर. ते सरळ तुम्हाला विचारतील, की दख्खन भारतामध्ये मुघल साम्राज्याबद्दल म्हणजे मुघल साम्राज्याच्या धोरणाबद्दल माहिती द्या. आम्हीच मॉडरेशन केलेलं आहे म्हणून माहिती आहे. हा प्रश्न जर आला, यापैकी तुम्ही लिहा. मी तुम्हाला नोट्स पण टाकून देतो. त्या नोट्स पण तुम्ही वाचा.
जवळपास काही जास्त मोठ्या नाही आहेत. एक प्रश्न बनून जाणार आहे. सराव करा, लिहिता आलं असेल तर, वेळ असेल तर लिहा. नसेल वेळ तर काही हरकत नाही आहे. मी आज प्रश्न पण टाकून देतो. आता ह्या पूर्ण भागावर तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही मला विचारा. आपला हे टॉपिक आज इथं कंप्लीट झालेलं आहे. काही डाऊट असेल तर सांगा. अच्छा हे जे लेक्चर आहे ना, हे आपलं रेकॉर्डेड होत आहे. तर माझं जे प्रायव्हेट YouTube चॅनल आहे, मी त्याच्यावरची लिंक जी आहे ती तुम्हाला पाठवून देईन. तुम्हाला जर पाहायची इच्छा झाली तर तुम्ही पाहू शकता आरामात.